कॉक्रोच जनता पार्टी जो अधिकृत राजकीय पक्षही नाहीये, त्यांनी एका मंत्र्याचा राजीनामा घेतलाय। सरन्यायाधीशांची केलेली एक टिप्पणी आणि त्यानंतर सोशल मीडियावरती उपरोधिक म्हणून सुरू झालेली चळवळ मैदानात उतरली आणि थेट शिक्षण मंत्र्यांना राजीनामा द्यावा लागला। पाहूयात या आंदोलनाचा प्रवास कसा होता। 3 मे नीट 2026 ची परीक्षा झाली। 12 मे नीटचा पेपर फुटल्याचं समोर आलं आणि परीक्षा रद्द झाली। 15 मे सरन्यायाधीश सूर्यकांत यांनी एका सुनावणी दरम्यान बेरोजगार तरुण सुरळासारखे असतात असं विधान केलं। 16 मे पेपर फुटी प्रकरणी कॉक्रोच जनता पार्टीकडून शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी झाली। देश के युवाओं की जो मांग है वो मांग बड़ी सिंपल है और बड़ी क्लियर है। वो मांग एक ही है, धर्मेंद्र प्रधान को इस्तीफा देना चाहिए। 6 जून अमेरिकेतून अभिजित दिपके भारतात परतले। 6 जून दिल्ली जंतर मंतरवर कॉक्रोच जनता पार्टीचं आंदोलन सुरू झालं। 28 जून जंतर मंतरवर सोनम वांगचुक यांचं उपोषण सुरू झालं। 18 जुलै पोलिसांनी वांगचुक यांना जबरदस्ती सफदरजंग रुग्णालयात दाखल केलं। 20 जुलै संसदेवर आंदोलनाची हाक देण्यात आली। हजारो तरुण दिल्लीत दाखल झाले। 20 जुलै आंदोलनादरम्यान पोलिसांकडून तरुणांवर लाठीमार करण्यात आला। या घटनेमुळे देशभरातून संताप व्यक्त करण्यात आला। 20 जुलै सरकारची पहिल्यांदाच सीजेपीशी चर्चा झाली आणि त्यांनी शिक्षण मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी केली। 23 जुलै मेदांता रुग्णालयात वांगचुक यांनी उपोषण सोडलं। 24 जुलै सीजेपी आणि सरकारची चर्चा झाली। 2 मागण्या मान्य देखील झाल्या। 25 जुलै अखेर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी आपला राजीनामा दिला।